कॉल साविंद्रा टीमचा हेड अशी मागणी आहे आणि दरम्यान हेडच आला टॉस साविंद्रा टीमने जिंकला. मान्यवरांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जास्त वेळ घेणार नाही फक्त निर्णय सांगायचा. आम्ही फिल्डिंग करू. टॉस कंप्लीट झाला. आजच्या दिवसामधला शेवटचा सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल आणि या लढतीमध्ये टॉस जिंकलेला आहे साविंद्रा टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. राजेशजी मार्के दादांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. बघा अगदी थोडाच वेळात सामन्याला सुरुवात होईल. साविंद्र विपक्ष आपण लढत पाहणार आहोत. गुंदवली टीमशी ज्या दोन्ही टीम्सने खऱ्या अर्थाने आजच्या या पहिल्या दिवसामध्ये दर्जेदार कामगिरी केलेली आहे. बट आजच्या या पहिल्या दिवसामधनं आपल्याला सेमीफायनलच्या दिशेने कोणता संघ जाताना दिसेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या शेवटच्या सामन्यामध्ये मिळणार आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये या अंतिम सामन्याला होईल सुरुवात आणि जशी सुरुवात होईल आपण समालोचन कक्षामधनं आवाज आपण ऐकूया जयवंतजी पाटील सरांचा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विशाल पाटील.
पुन्हा एकदा सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय उपतालुका प्रमुख चषक 2024 जय हनुमान 40+ सरवली आयोजित भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. या स्पर्धेचे शिलेदार प्रणेते प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय दैदिप्यमान हा क्रिकेटचा सोहळा आपल्याला सरवली गावामध्ये बघायला मिळतोय. श्यामदादा चौधरी साहेब जे शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी आहेत आणि प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन नवीन संकल्पना त्यांच्या असते. अतिशय सुबक आणि मनमोहक अशा ट्रॉफीज सामनावीरासाठी 3 पारितोषिक पाहतोय आपण. आकर्षक ट्रॉफी त्यानंतर पाहतोय 2 स्पेशल गिफ्ट हॅम्पर बक्षिसांचा वर्षाव आणि खैरात असलेली स्पर्धा. भिवंडी तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट ग्राउंड म्हणून या ग्राउंड कडे बघितले जाते. जय हनुमान क्रीडानगरी सरवली चे हे ऐतिहासिक ग्राउंड हार्ट ऑफ सरवली ग्राउंड आपल्याला बघायला मिळते. 40+ क्रिकेटचा हा धमाकेदार आहे आयोजन. पहिला दिवस यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवर. सेमीफायनल मध्ये कोणता संघ धडक मारणार याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. दोन्ही संघांनी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेले आहे आजच्या दिवसामध्ये. गंगामाता गुंदवली आणि मातोश्री चाविंद्रा नाणेफेक जिंकून प्रथम मातोश्री चाविंद्रा संघ कर्णधाराने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे गंगामाता गुंदवली या संघाला. चांगला कस लागणार आहे दोन्ही संघांचा. सलामीवीर खेळपट्टीवर टो ओपनर प्लेयर नितीन, मागच्या सामन्याचा हिरो आणि नॉन स्ट्रायकिंगला अरविंद. तर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन येते गोलंदाज गुरु हो ज्या शुरू. दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. यष्टीरक्षक राम स्टंप पासून दूर आहे. थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षक, एक पॉइंटला, एक कव्हर पॉइंटला, एक कव्हरला, एक एक्स्ट्रा कव्हरला, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, एक मिड विकेटला, एक शॉर्ट फाईन लेगला, एक पंचांच्या डाव्या बाजूला क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये. हे क्षेत्ररक्षणाचं चक्रव्यूह. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साइडला चेंडूला तटवलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेवरून क्षेत्ररक्षक झेपावतोय. फक्त एक सिंगल मिळेल नितीनला. ऑफ दी मार्क झालेला आहे. धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे. बिनबादी कशी सुरुवात आहे ती गंगामाता गुंदवली या संघाची. पुन्हा एकदा गुरु तयार होतोय. चेंडू सोडून दिलेला आहे. लेग स्टिक च्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर वाईटची खून करताना एक्स्ट्राची मदत. एक अतिरिक्त धाव धावफलकावर जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 2. डावखुरा गोलंदाज गुरु लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पुन्हा एकदा गुरु. स्ट्रेट फटका गेलेला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. 4 धावांसाठी चौकार. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. गुड शॉट. चौकारच्या साह्याने धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 6. चौकार अरविंदच्या बॅट मधून आलेला आहे. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्क वर गुरु. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. बॅटची गडा घेऊन चेंडू बिहाइंड द विकेट गेलेला आहे. संधी होती. यस, हलकासा स्पर्श झाला होता बॅट आणि बॉलचा, पण अतिशय अवघड झेल होता. वेस्टर्नच्या मागे 1 धाव पूर्ण करतोय बॅटर अरविंद. धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 7 या अंकावर जाऊन पोहोचलेले आहे. एक धाव क्रिकेटमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाचे असते. ज्याप्रमाणे इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला खूप महत्वाचं स्थान आहे, तसंच क्रिकेटमध्ये एक धाव
हे खूप महत्वाचे असते. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर गुरु. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला उडवलाय. कॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषेकडे. मिळतील या चेंडूवर 4 धावा. चौकार. नितीन म्हात्रेच्या बॅट मधून अप्रतिम चौकार आलेला. चौकाराच्या साह्याने धावसंख्या वाढते. धावफलकावर 11. जबरदस्त फटकेबाजीला प्रारंभ केलेल्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल शक्तिशाली बॅटिंग करताना नितीन म्हात्रे चॉप केलेल्या चेंडूला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. 38 सर्कल मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. कुठल्या पाहतो आपण धावा कायम आहेत. धावफलकावर 11. पॉवर प्लेचे षटक प्रगतीपथावर आहे. चांगली धावगती राखण्यामध्ये आतापर्यंत तरी यश आलेलं आहे. चेंडूला स्ट्रेट फटका खेळलेला आहे. डाऊन दी ग्राउंड. आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी हा भव्य षटकार. काय फटका केला होता पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर. एक स्ट्रेट फटका आपण बघितला. डाऊन दी ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर सिक्सर बघायला मिळाला नितीन म्हात्रेच्या बॅट मधून. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत. धावफलकावर बिनबाद 17. वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात खूप सुंदर झालेली आहे ती गंगामाता गोंदवली संघाची. ट्वेल्थ मॅन साविंद्र संघाचा आपण द्यायचं इकडे. 12th मॅन साविंद्र संघाचा, कारण एक खेळाडू यस सरस दुसऱ्या षटकासाठी सज्ज होते. बॉलिंग मार्कवर सरसला सरस कामगिरी करावी लागेल. पण सुरुवात फ्लाइंग स्टार्ट, अमेझिंग स्टार्ट बघायला मिळते. फॅबलस स्टार्ट आहे ती गंगामाता गोंदवली संघाची. 17 धावा जोडलेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चेंडूला टर्न केलेला ऑन साइडला आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक सुदाम झेपावतोय. चेंडूला उचलणार, फेकणार. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी होती बॅटर अरविंद याच्याकडे. धावसंख्या वाढते. धावफलकावर 18. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. एक प्लस पॉइंट. चांगला प्लॅटफॉर्म तयार केलेला दोन्ही सलामीवीरांनी. 18 धावांची वेगवान भागीदारी. नितीन खेळतोय वैयक्तिक 11 धावांवर 1 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश. अरविंद म्हात्रे खेळतोय 6 धावांवर. पुन्हा एकदा तयार होतोय. सरस आखूड टप्प्याचा चेंडू होता. समाचार मात्र घेता आलेला नाही. फलंदाज पूर्णपणे चकित झाला. चकवा देणारा हा चेंडू होता. नितीन म्हात्रेला निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम आहेत. धावफलकावर 18. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा सरस पाटील सज्ज होते बॉलिंग मार्कवर. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. पुल पण फटक्यामध्ये ताकद नव्हती. सेफ लँड झालेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 धावा नितीन पूर्ण करतोय. धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 20. कुठल्या प्रकारचा गडी बाद झाला नाही. 20 धावांची भागीदारी. खूप चांगला दर्जेदार खेळ सादर करताना गंगामाता गोंदवली. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. सेफ लँड झालेला आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय नितीन द्वारा. धोकादायक प्रयत्न ठरू शकते तिथे, पण खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. चांगली कॉलिंग झाली. यस नो वेट निश्चित तालमेल बघायला मिळाला. 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या आता वेगाने पुढे जाताना धावफलकावर 22.
खूप चांगल्या धावा येताना पाहतोय गुंदवली संघ आज जबरदस्त टच मध्ये बघायला मिळाला. तसेच चाविंद्र संघाने देखील खूप कमालीचा खेळ केलेला आहे. दोन्ही संघाने इम्प्रेस केलेला आहे. प्रभावशाली कामगिरी त्यांनी केलेली आहे. पण हा महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. स्विंग केलेला आहे चेंडूला, वाईड इश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाते. इट्स गोइंग 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 गॉन सिक्सर. ही या फलंदाजी ताकद आहे, स्ट्रेंथ आहे. त्याला खेळपट्टीवर तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. त्याच्या पॅट मधून एक क्रॅकिंग सिक्सर आलेला आहे. वन मोर, पण तिथे सॉफ्ट डिसमिसल. नितीनला बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. नितीन नावाचं वादळ आता शमलेलं आहे. शिकार केली. नितीनला बाद करण्यामध्ये निश्चितच सफलता मिळाली. ती गोलंदाज सरसला. एसटीएनच्या मागे रामने चांगला झेल टिपला. अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर 1 बाद 28. तर अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकर 28. 14.00 च्या सरासरीने धावा जोडल्या. चांगली धावगती राखण्यामध्ये यश आलेलं आहे. 28 धावांची वेगवान भागीदारी बघायला मिळाली. ब्रेक थ्रू पार्टनरशिप फोडण्यामध्ये यश आलेलं गोलंदाज सरसने सरते शेवटी आपल्या संघाला सफलता मिळवून दिली. पहिल्या षटकामध्ये गुरुने 17 धावा खर्च केल्या. खूप महागडी गोलंदाजी त्याची राहिली. दुसऱ्या षटकामध्ये सरसने 11 धावा खर्च केल्या. एक सफलता आपल्या संघाला मिळून दिली. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सुदाम, एक कंप्लीट ऑलराऊंडर खेळाडू आहे सुदाम. चाविंद्र संघाचा समोर जाईल बॅटर हेमंत. हेमंत नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. अरविंद स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळते. क्षेत्ररक्षक झेपवते. जबरदस्त फिल्डिंग. 1 धाव पूर्ण केलेली आहे. फक्त एकच धावेवर संतुष्ट बॅटर आदविन. दुसरी धाव मात्र घेतली जात नाही. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 29. लॉस ऑफ 1 विकेट. एकोणतीस धावा आहेत. चांगली धावगती बघायला मिळते. धमाकेदार बॅटिंग करताना 2 तगडे संघ, लढवई आणि फायटर संघांमधील हा पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये धडक मारणार. पुन्हा एकदा तयार होतोय सुदाम. समोर जाईल बॅटर हेमंत. आज की शाम किसके नाम, हे तो आने वाला वक्त ही बताएगा. पण सध्या तरी दोन्ही संघ चांगल्या टच मध्ये बघायला मिळतात. या स्पर्धेमध्ये उच्च कोटीचा खेळ केलेला आहे. अतिशय चांगला चेंडू होता. यॉर्कर चेंडू ब्लॉकहोल मध्ये चेंडू टाकला होता. 1 धाव तिथे सहज पूर्ण करताना हेमंत ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. गोलंदाजाने फात्यामधला ब्रह्मास्त्र टाकला होता. 1 धाव त्यावर कंप्लीट करतोय हेमंत. खूप चांगली गोलंदाजी करतोय सुदाम. धावा धावपलकर 30. पुन्हा एकदा सज्ज होताना राईट आर्म राऊंड दी स्टंप. चेंडूला ड्राईव्ह केलेला अलॉंग दी कार्पेट. चेंडू येते सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सुखरूप 2 धावा पूर्ण केलेल्या. चांगली रनिंग दोघांमध्ये बघायला मिळाली. जलद फास्ट या 2 धावा पूर्ण केल्या. अशा प्रकारे धावसंख्या वाढते धावपलकावर 32. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. पण सुदाम खूप चांगली गोलंदाजी करतोय तिसऱ्या षटकामध्ये. इथून आता जेवढ्या धावा जास्त येतील तेवढ्या संघासाठी खूप फायदेशीर धावा असतील गंगामाता गुंदवली संघाच्या दृष्टिकोनातून. कारण स्लॉग ओव्हरला आता निश्चितच सुरुवात झालेली आहे. काही चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनपर्यंत. फुलटॉस चेंडू
प्रॉपर बॅटवर चेंडू घेता आला नव्हता. क्षेत्ररक्षक दक्ष मिड विकेट सीमारेषेवर चांगला झेल संपन्न केला. फलंदाज होते बाद. अरविंद बाद झाले आहे. दुसरा धक्का लागलेला आहे गंगामाता गोंदवली या संघाला. धावा धाव फलकावर काय माहित 32. खूप भेदक गोलंदाजी करतोय तिसऱ्या षटकामध्ये. दीपक येतोय न्यू बॅटर. पुल केलेला आहे चेंडूला. उंचच उंच लांबी गाठणार का. झेल सुटलेला आहे. ओ माय गॉड. झेल सुटला. जीवनदान नजराटीवर दुर्घटना घटी. एकच धाव पूर्ण केली आहे. दीपकने एक धावसंख्येनिशी आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या वाढते धाव फलकावर 33. सुदाम मात्र सुदामची प्रशंसा करावी लागेल. धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी. ज्या धावा फ्लोने येत होत्या ज्या प्रवाहाने धावा येत होत्या त्या थांबलेल्या आहेत तिसऱ्या षटकामध्ये. याचं कारण म्हणजे ॲक्युरेट बॉलिंग बघायला मिळते. कंट्रोल बॉलिंग. सुदामद्वारा वेगवान चेंडू. बीट झाला बॅटर. चेंडू गेला लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तर अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावर 37. सुदामने या षटकामध्ये धावा खर्च केल्या. 9 धावा खर्च केल्या आणि एक किफायती त्याने विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिला. खूप चांगली गोलंदाजी त्याची राहिली. धावा आहेत 37 3 षटकांच्या समाप्तीनंतर. बाईच स्वरूपामध्ये धावा मिळाल्या होत्या. धावा येवत कशाही येवत अंतिम षटक अजून शिल्लक आहे. अंतिम षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. संदीप अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर. समोर जाईल बॅटर दीपक. मधल्या फलीतील एक हार्ड हिटर आणि विस्फोटक फलंदाज. चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही. सिंगलने धावसंख्या वाढते धाव फलकावर 38 38. अंतिम षटकाला आता प्रारंभ झालेला आहे. हेमंत आणि दीपक ही जोडगोळी खेळपट्टीवर आहे. एकाला जिंकायचं आहे दुसऱ्याला हार पत्करायची नाही. पण शेवटी क्रिकेट आहे. एक जिंकणार एक पराभूत होणार. जो जिता वही सिकंदर. संदीप डबल माइंडेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे. द्विधा मनस्थितीमध्ये फ्लाइटेड डिलिव्हरी टर्न बघायला मिळते. फलंदाज पूर्णपणे चकित झालेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगलं व्हेरिएशन आणि व्हरायटी आहे गोलंदाजीमध्ये. विविध प्रकारचे चेंडू हा गोलंदाज टाकण्यामध्ये वाकबगार आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन सुपर बॉलिंग. एक्सलंट ब्रिलियंट बॉलिंग. काय गोलंदाजी करतोय संदीप शेवटच्या षटकामध्ये. फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवलेले आहे. खेळपट्टीवर थांबवलेले आहे अक्षरशः. फ्रीडम मुक्त फटका खेळण्यापासून वंचित ठेवलेला आहे. चांगली गोलंदाजी. स्लॉगर मध्ये संदीप द्वारा 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत. फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. किफायती गोलंदाजी. हेमंत सारख्या बॅटरला तिथे थांबवलंय खेळपट्टीवर. पुन्हा एकदा संदीप राईट आर्म राऊंड द विकेट. पुल केलेलं आहे.
क्षेत्ररक्षक झेपावते, झेल. ओ माय गॉड, एक्सलंट कॅच. फलंदाज होत्या बाद. ब्रिलियंट कॅच. हेमंत बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. धीरज. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी बघायला मिळते स्लॉगर मध्ये. सुपर बॉलिंग. पूर्णपणे धाव संख्येला खीळ लागलेली आहे, लगाम लागलेली आहे. 3 षटकांमध्ये खूप चांगली टोटल धाव फलकावर बघायला मिळत होती, पण त्यानंतर संदीपने अंतिम षटकामध्ये कमाल आणि धमाल आतापर्यंत तरी गोलंदाजी केलेली आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत अजून पहिल्या डावामधील. संदीप तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. मध्यम गती गोलंदाज. राईट आर्म राऊंड द विकेट. स्वीप केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. 1 धाव पूर्ण केली. ऑन साइडला दुसरी धाव मिळेल का? 2 धावा पूर्ण करते. ओव्हर थ्रो झालेला आहे. फक्त आणि फक्त 2च धावा मिळतील. धावसंख्या वाढते धावपलकावर 40. एक समाधानकारक धावसंख्या धावपलकावर बघायला मिळते. एक सन्मानजनक टोटल बघायला मिळते. 40 धावा धावपलकावर. अंतिम चेंडू शिल्लक आहे. 3 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू टाकलेत आणि 1 सफलता. खूपच असरदार गोलंदाजी करतोय अंतिम षटकामध्ये संदीप. पुन्हा एकदा सरवली गावाच्या टोकाकडून राईट आर्म राऊंड दी स्टंप. कट केलेल्या बॅकफुटवर जाऊन 1 धाव पूर्ण करतोय धीरज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव मिळेल का? चेंडू शोधत बसला. ओ माय गॉड. 2 धावा पूर्ण केल्यात. अशा प्रकारे 42 धावा जोडलेल्या आहेत 4 षटकांच्या अखेरीस गंगामाता गोंदवली या संघाने. आणि 43 धावांचं लक्ष ठेवलेला हा सामना जिंकण्यासाठी मातोश्री साविंद्रा 40+ या संघाला. तर जेव्हा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, तेव्हा मायक्रोबोनस सज्ज होतील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होतील विशाल पाटील, सरवली भिवंडीचा एक बुलंद आवाज. थँक्यू सो मच. तसेच या दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे आदरणीय संतोषजी पाटील साहेबांचं आणि तसेच आदरणीय मेजर हरिदासजी चौधरी साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. या दोन्ही मान्यवरांच्या सायंकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेमध्ये मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चालू सामन्याच्या दिशेने आपण जाऊया. पहिलं सत्र समाप्त देखील झालेलं आहे. चला फिल्डिंग सेट करायची आहे. पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स जर आपण पाहिलं तर बनवला गेला 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. आता ते कशा प्रकारे या धावांचा करार त्याने पाठलाग केला जाईल, कोण इथनं जिंकेल, कोण सेमीफायनल मध्ये पोहोचेल, या भरपूर साऱ्या गोष्टी जाणणं बाकी आहे. आणि या सर्व गोष्टींची उत्तरे जी आहेत ते आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये मिळणार आहेत. व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकतात आमचे सर्व प्रमुख मान्यवर. त्यामध्ये आपण पाहू शकतात माजी सरपंच सरवलीचे
पंडितजी चौधरी साहेब ठीक त्यांच्या बाजूला आदरणीय मुकुंदजी चौधरी साहेबांना तुम्ही पाहू शकता. तसेच राजेशजी मार्के साहेब देखील आहेत. तसेच जवान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सोमनाथजी चौधरी साहेबांना देखील तुम्ही पाहू शकता. तसेच हिंद्रमामा पाटील साहेबांची देखील आज बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये. आणि तसेच आमच्या स्पर्धेचे जनक मुख्य आयोजक ज्यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहतात शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेबांना देखील तुम्ही पाहू शकता. सामन्याला देखील आता सुरुवात होईल आणि असा पहिलाच दिवस या स्पर्धेचा होता आणि खऱ्या अर्थाने आज अंपायरिंग लेवल असं होतं. त्यानंतर समालोचन कक्षामधनं तुम्ही जयवंतजी पाटील सरांचा आवाज ऐकला, त्याचप्रमाणे तुम्ही आवाज ऐकला संदेशजी वखारे सरांचा. अतिशय चांगले समालोचन त्यांच्या माध्यमातून केले गेलं. त्यानंतर UCN लाईव्हची संपूर्ण टीम त्यांचं देखील भरपूर चांगलं कार्य, भरपूर चांगला कॅमेरा वर्क आणि भरपूर चांगला लाईव्ह ब्रॉडकास्ट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. तसेच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं आणि भरपूर चांगली चांगली संगीत देखील ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाली असे DJ हर्षल यांचं देखील आपण कौतुक करूया. जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. लक्ष ठेवलं गेलं 43 धावांचं. आता 43 बनतील की डिफेंड होतील हे प्रश्न आहेत, कारण येणारी 4 षटकं इथं दोन्ही टीमचं भवितव्य डिसाईड करणार आहेत की सेमीफायनल मध्ये कोण जाईल आणि घरी कोण जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या हातामध्ये दाखल होत असताना सरस आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत ओपनिंगला सखाराम आणि सरसची ही जोडी. गुंदवली संघाचा आजचा दिवस फार चांगला राहिला, स्पेशली बॅटिंग मध्ये नितीन म्हात्रे सातत्याने चांगलं परफॉर्मन्स आपण नितीन पाहिलं. कारण या अगोदर जो सामना झाला होता त्यामध्ये एका ओव्हरमध्ये 34 धावा झाल्या होत्या आणि त्याचप्रमाणे जयवंतजी पाटील सर. तसेच जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये देखील तब्बल 21 धावा इंडिव्हिज्युअली नितीन म्हात्रेने बनवला. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी सरस स्ट्रायकिंग एंडवरती, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सखाराम आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रेम तयार होतात गोलंदाजी करण्यासाठी. अपेक्षा करूया की एक मोठा सामना आहे आणि एक चांगली लढत या इव्हिनिंग सेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंपायरचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. 43 धावांचं लक्ष. चेज इज ऑन. पहिला बॉल आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज प्रेम. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. बॅटची कडा. विकेट कीपर बीट आणि त्यानंतर थर्डमॅन आणि फायनलिस्टचा फिल्डर कडे संधी देखील नाहीये. बॉल निघून गेला लॉंग स्टॉप रिजन पलीकडे. चौकार. चौकार धर्माणीत येतोय आणि बघा बॅटची कडा लागली होती आणि अगदी गतीने हा चेंडू आला होता. त्या अनुषंगाने आपण पाहिलं जी गती होती ना ती उपयुक्त होती चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर नेण्यासाठी. 4 धावा धर्माणीत मिळाला. 4 धावेने या सेकंड इनिंगला सुरुवात. बघा अगदी जर आपण मातोश्री स्पोर्ट्स साविंद्रा संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर रन्स येणं आवश्यक आहे. फुल लाईन टाकला. ऑन साइडला फटका. काऊ फेस मध्ये फिल्डर आहेत. सिंगल मिळेल दुसऱ्या धावेसाठी. परतणार नाहीयेत. फक्त एक सिंगल रन दरम्यान पूर्ण केली जाईल. एक अप्रतिम क्रिकेटचा सोहळा आपण 40+ फॉर्मॅट मध्ये आपण सर्वजण अनुभवतायत. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 प्रत्येकी वर्षी अगदी जर आपण पाहिलं तर आयोजन आणि नियोजन या दोन्ही गोष्टींवरती फार मेहनत जनमान क्रिकेट संघ 40+ सरवली करत असतो आणि त्याचप्रमाणे दमदार नेतृत्व आपल्याला प्रत्येकी वर्षी श्यामदादा चौधरी साहेबांचं पाहायला मिळत असतं. हा देखील ऑन साइडला फटका. फुल लेंथ बॉल टाकले जातात, स्लॉट मध्ये टाकले जातात, बट मोठे फटके येत नाहीयेत. दुसरा धावेचा कॉल आणि 2 धावा पुन्हा एकदा इथं पूर्ण केल्या जातील. धाव फळक 2 धावेच्या मदतीने आता पुढे जातो. स्कोर कार्ड 7 वरती. बघा ज्या चर्चा मी करत होतो की प्रत्येकी वर्षी आयोजन नियोजन या गोष्टींवरती नेहमीच मेहनत आपल्याला पाहायला मिळत असते. कारण प्रत्येकी वर्षी जर तुम्ही आयोजन पाहिलं तर अपडेट्स असतात, आणखीन चांगल्या पद्धतीने केलं जातं आणि यावर्षी देखील त्याच गोष्टी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. स्टेप आउट झालेत बॅटर. स्क्वेअर लेगचे फिल्डर आता येतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत पूर्ण केली जाईल ही एक सिंगल धाव फळक पुढे जातोय. या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 8 वरती.
बघा 40+ क्रिकेट आज भिवंडी विभागामध्ये इतकं पुढे का चाललंय त्यामागे भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचा देखील फार मोठा रोल राहिला. कारण संपूर्ण संघटना आणि त्या संघटनेअंतर्गत जितकेही संघ खेळतात आज डिसिप्लिन या शब्दाला फार मोठा महत्त्व या फॉर्मॅटमध्ये राखलेलं आहे. शिस्त पद्धतीचं क्रिकेट म्हटलं गेलं तर 40+ मध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. पंच करत असताना फिल्डर आहेत कव्हर क्षेत्रामध्ये इनफिल्डमध्ये मिळेल फक्त एक सिंगल. पगले षटक बघा एक चौकार जरूर आपण पाहिला, बट त्यानंतर इथं एक मिनी कमबॅक आपल्याला गोलंदाज प्रेम यांचा देखील पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड आता 9 वरती आणि शिल्लक असेल या पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू. भरपूर सारे प्रेक्षक अगदी स्टँड्समध्ये देखील आहेत आणि या स्पर्धेचा आनंद सर्वजण घेतात. सर्वांचं या सायंकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला. शेवटचा बॉल लॉफ्ट केला, मिस टायमिंग. लॉंग ऑनचे फिल्डर पोहोचतात. वॉट कॅच, अप्रतिम, स्पेक्टॅक्युलर एफर्ट, जबरदस्त कॅच. जे फिल्डर लॉंग ऑन वरनं वाईडिश लॉंग ऑन पर्यंत आले. हेमंत यांची अप्रतिम कॅच आपण पाहिली आणि त्या जोरावरती हा पहिला धक्का लागला फलंदाज बाद. रिप्ले पुन्हा एकदा पाहूया. उडता हेमंत आपल्याला पाहायला मिळाला. काय कॅच पाहायला मिळाली. कारण बघा असे एफर्ट्स अगदी वयाच्या 40 नंतर मैदानाच्या हातामध्ये असे एफर्ट्स लावणं ॲज अ प्लेअर थोडं अवघडच असतं. पूर्णपणे स्वतःला झोकलं, फुल अँड स्ट्रेच ड्राईव्ह समोरच्या दिशेने आणि कॅच जबरदस्त पकडलेले आहे. कारण एक एक विकेटचं महत्त्व भरपूर आहे या सामन्यामध्ये. एक एक विकेट देखील गंगामाता स्पोर्ट्स गुंतवलीला सेमीफायनलच्या दिशेने घेऊन जाणार आहे. आणि बघा निर्णायक सामने जेव्हा जेव्हा ॲज अ टीम आपण खेळत असतो तेव्हा खऱ्या अर्थाने बघा ॲज अ प्लेअर जेव्हा तुम्ही आउटफील्डमध्ये फिल्डिंग करता तेव्हा तुम्हाला तुमच्या परीने 101% कमिटमेंट एफर्ट्स द्यावे लागतात. बघा मी नेहमी सांगतो की एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी पर्याप्त प्रयत्न ही गोष्ट फार महत्त्वाची असते. जितके चांगले एफर्ट्स टाकाल तितका चांगला रिवॉर्ड तुम्हाला मिळेल. आणि एफर्ट्स भरपूर चांगले आता आउटफील्डमध्ये फिल्डर्स टाकतात. हेमंतांची अप्रतिम कॅच आपण पाकली. नवीन फलंदाज आता क्रमांक 3 वरती धीरज मैदानाच्या हातामध्ये. राम आलेत बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी धीरज आलेत. बघा पहिले षटक 9 धावा 1 विकेट म्हणजे समीकरण जर आपण पाकलं येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता इथं आवश्यकता असेल 34 धाव्यांची. अजून देखील 34 बनवायच्यात. बघा जे मी म्हटलं होतं की अपेक्षा ठेवली गेली की एक क्लोज इन्काउंटर शेवटच्या चरणापर्यंत लढत या सामन्यामध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल ही अपेक्षा आहे. आणि सध्याच्या घडीला त्या गोष्टी होतात. पहिल्या षटकामध्ये तेच घडलं. चौकाराने सुरुवात, त्यानंतर गोलंदाज प्रेम यांचा कमबॅक आपण पाहिला. सेकंड ओव्हर आता धीरज. फील्ड प्लेसमेंट आता आपण पाहूया. ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट ठेवले गेले त्याची चर्चा आपण या चेंडू नंतर करू. फुल टॉस टाकलाय अगदी काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर फिल्डर आहेत. एक सिंगल रन दरम्यान पूर्ण केली जाईल. एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड आता डबल डिजिटमध्ये. बट जर आपण इक्वेशनचा विचार केला तर येणारे 17 चेंडू आणि अजून देखील 33 धाब्यांची आवश्यकता. बघा फील्ड प्लेसमेंटचा उल्लेख मी करतो तो काऊ कॉर्नरला एक फिल्डर, एक लॉंग ऑनला आहे, एक लॉंग ऑफ आहे. त्याचप्रमाणे एक डीप एक्स्ट्रा कव्हर तसेच एक बॅकवर्ड पॉईंटला देखील फिल्डर पाहायला मिळतो. तसेच डीप मिड विकेटला देखील एक फिल्डर आहे. राम स्ट्रायकिंग एंडवरती समोरच्या दिशेने उडवलाय मिडल ऑफ द बॅट आणि दोन्ही फिल्डर्स काय करत होते हा प्रश्न आता निर्माण होतोय. कारण ही कॅच पकडायला हवी होती. एखाद्या फिल्डरने हे सांगायला हवं होतं की मी कॅच पकडतोय. बट ही चूक आता किती महाग पडेल. कारण बघा कॅच देखील गेली, बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील गेला. चौकार. बघा जर आपण पाकले तर खऱ्या अर्थाने मागील चेंडूवरती विकेट मिळायला हवी होती. राम डगआउट मध्ये असायला हवे होते. बट ते झाले नाही. नशिबाची साथ राम आणि टीम साविंद्रासोबत. बॅट्सी कडा बॉल मागे चालला. शॉर्ट थर्डला फिल्डर पोहोचतात. फिल्डिंग चांगली, मिळेल एक सिंगल.
मग कधी कधी काय होतं की जेव्हा तुम्ही एखादा टोटल डिफेंड करण्यासाठी मैदानाच्या मध्ये उतरता बघा, पहिल्या षटकामध्ये जे मी सांगितलं की एक्स्ट्रा एफर्ट्स 101% कमिटमेंटने आउटफील्ड मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स टाकायचे आहेत. बट खऱ्या अर्थाने मागील चेंडूवरती जे घडलं ती कॅच पकडायला हवी होती आणि इतकी अवघडही कॅच नव्हती ही देखील गोष्ट आहे. लोबो फुल टॉस, लॉफ्टेड फटका, वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आता येतात, दुसऱ्या धाब्यासाठी कॉल केला आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील. मग आपल्याला राम पाहायला मिळतात जे एक अतिशय चांगले फलंदाज आहेत आणि तितकी चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला त्यांची पाहायला मिळत आहे. धाव फलक आता 2 धाब्यांच्या मतीने 17 वरती आणि या रेसमध्ये या मॅचमध्ये आता कमबॅक साविंद्रा संघाचा देखील आपल्याला होताना दिसतोय. मिस टायमिंग, हवेमध्ये विकेटची चाहूल लागली आहे. लॉंगॉनचे फिल्डर पोहोचतात, कॅच पकडली जाईल का आणि कॅच पकडली गेली आहे. जबरदस्त कॅच बघा, अक्षय एफर्ट्स जायचे या अगोदर एक संधी गमावली होती बट संधी पुन्हा निर्माण झाली आणि यावेळेस कोणतीही चूक केली नाहीये. लॉंगॉनचे जे फिल्डर होते प्रेम यांनी कॅच पकडली गेली आणि धक्का आता लागलाय दुसरा. बाद झालेत फलंदाज यावेळेस सरस. अतिशय चांगले संगीत आपल्याला खऱ्या अर्थाने ऐकायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये सुदाम येतात. खऱ्या अर्थाने 1966 साली 19 जूनला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षाची स्थापना केली होती. खऱ्या अर्थाने समाजामध्ये एकता, बंधुता आणि एकत्वाचा संदेश देण्याचं कार्य शिवसेनेने आणि खऱ्या अर्थाने आपल्या हिंदू धर्माला जपणं आणि हिंदू व्यक्तीला जागृत करण्याचं कार्य इतके वर्ष हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलं. आज साहेब आपल्यामध्ये नाही आहेत बट त्यांचे विचार, त्यांच्या विचारधारणांना आज देखील आपण त्या विचारधारणांचं पालन आपण करतोय. दिशा खराब अतिरिक्त रन दरम्यान इथनं नक्कीच मिळेल. म्हणून मी खऱ्या अर्थाने नेहमी सांगत असतो की व्यक्ती कधी ना कधी निघून जाते बट एखाद्या व्यक्तीने आपलं आयुष्य एक व्यक्ती म्हणून न जगता एक व्यक्तिमत्व म्हणून जगावं. कारण व्यक्ती कधी ना कधी हे जग सोडून निघून जाते बट व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहतं आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब. बॅकफुट वरती जाऊन पंच केलं बट फिल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. दुसरा धावेचा कॉल यस नो सुरू होतं आणि शेवटच्या मोमेंटला नकारलं. धाव फलक सध्या सगळीला आता स्कोर कार्ड पुढे जातोय या एका धावेच्या मदतीने 19 वरती आणि खेळ देखील समाप्त झाला अवघ्या 2 षटकांचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धाव फलकावरती आणि विकेट गेले 2 आणि येणाऱ्या 12 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता 12च्या आस्किंग रेटने बनवायच्या आहेत 24 धावा. मध्ये 24, 12 चेंडू शिल्लक आहेत. आता या 12 चेंडूंमध्ये 12 कोणाचे वाचतील, हसेल कोण, रडेल कोण, सेमीफायनल 1 मध्ये पोहोचेल कोण, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आणि सध्या सगळीला हार्दिक जे आमच्या समवेत आहेत आणि अतिशय चांगलं गुणलेखन ते करतात. 12 मध्ये 24 हे षटक निर्णायक, कारण हे षटक आपल्याला सांगू शकतं की हा सामना कोणाच्या बाजूने जाणार आहे. तिसरं षटक दीपक वरती विश्वास दाखवला गेला. दीपक आला, पहिलाच बॉल शॉर्ट पिच पूल केला ऑन साइडला गॅप मध्ये बट फिल्डिंग चांगली राहिली. काऊ फेस वरनं जे फिल्डर डीप मिड विकेट पर्यंत गेले, जे फिल्डर या क्षेत्रामध्ये फिल्डिंग नाना होते, अतिशय चांगली फिल्डिंग त्यांचे आपल्याला पाहायला मिळाली. बघा असेच एफर्ट्स तुम्हाला द्यायचे आहेत आणि आउटफील्ड मध्ये फिल्डिंग खऱ्या अर्थाने सेकंड इनिंग मध्ये बघा एक कॅच जर आपण सोडून दिली ना लॉंग ऑनची तर त्या व्यतिरिक्त
प्रत्येकी फिल्डरने त्याचा परीने भरपूर चांगली फिल्डिंग केलेली आहे. त्यामध्ये हेमंत यांची कॅच आपण पाहिली, त्यानंतर प्रेम यांची कॅच आपण पाहिली, नानांचा एफर्ट आपण आता डीप मिड विकेटला पाहिला. जबरदस्त फिल्डिंग. धाव फलक सध्या सगळीला 21 वरती. पुन्हा पूल केलं, पण यावेळेस झेलची शक्यता आहे. नाना पोहोचतात, कॅच पकडली जाईल का? यस, जबरदस्त कॅच. आणि त्यानंतर गब्बर स्टाईल मध्ये सेलिब्रेशन, सफलता मिळेल. धक्का लागला तिसरा. आणि आता अडचणी समस्या सध्या सगळीला या चेज मध्ये, या बॅटल मध्ये वाढत चाललेल्या आहेत मातोश्री स्पोर्ट्स साविंद्रासाठी. बघा, कॅच पूर्ण झाली, देन गब्बर स्टाईल सेलिब्रेशन. असं सेलिब्रेशन आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये शिखर धवनला भरपूर वेळा करताना पाहिलं. म्हणून म्हटलो मी गब्बर स्टाईल. सफलता मिळाली. बघा, सध्याच्या घडीला जर आपण होनेस्टली प्रॅक्टिकली थोडं विचार जर केलं तर हा सामना आता आपल्याला गंगा माता स्पोर्ट्स गुंदवली संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. कारण विकेट सध्याच्या घडीला चाललेत, रन्स फ्लो थांबलेला आहे. आता बाउंड्रीज येणं मी म्हणेन आवश्यक असेल. बघा, राम अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांना साथ देण्याकरिता क्रमांक 5 वरती नवीन फलंदाज दिलीप. एक पार्टनरशिप हवी आहे. पूल गेला, आणखीन एक विकेट मिळेल का? नाना पुन्हा पोहोचलेत आणि पुन्हा या वेळेस कॅच ड्रॉप. आता ही कॅच किती माग पडेल? मग कधी कधी असं फिल्डर जेव्हा आपण जास्त एक्साइटेड होऊन जातो ना, तेव्हा अशा मिस्टेक्स आपल्याकडून होतात. बघा, लास्ट बॉलवरती एक चांगली कॅच जरूर पकडली, पण ही कॅच देखील तितकीच महत्वाची होती. कारण बघा, कॅच देखील ड्रॉप झाली, 2 धावा देखील पूर्ण झाला. म्हणजे आता समीकरण उरलंय, येणारे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि जिंकण्याकरिता अजून देखील 20 धावेंची आवश्यकता. 9 मध्ये 20. जबरदस्त गोलंदाजी, अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी सध्या घडीला दीपक या षटकामध्ये करतात. दरम्यान निर्धाव चेंडू, एक एक डॉट बॉल देखील ना आता या मॅच मध्ये गुंदवली संघाला पुढे घेऊन चाललाय. पण दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर येणाऱ्या 2 चेंडू वरती कमीत कमी एक मोठा फटका तरी हवा आहे. 8 मध्ये 20. 8 मध्ये 20 ची आवश्यकता असताना बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. डायरेक्ट हिट जर आला असता तर काम तमाम होतं, पण तसं काही घडलेलं नाहीये. ओव्हर थ्रो देखील झालाय आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांना नक्कीच मिळेल. 2 मिळतील, 2 धावा पूर्ण, म्हणजे येणारे 7 चेंडू आता 18 धावेंची आवश्यकता. बघा, परिस्थिती एका क्षणाला हातामध्ये होती, कंट्रोलमध्ये होती, बट ती परिस्थिती आता विपरीत झाली आहे, बदल झालाय त्याच्यामध्ये. आणि त्याचं कारण काय राहिलं? हे षटक ज्याच्यामध्ये फक्त 6 धावा 1 विकेट. बघा, प्रत्येकी जे 3 गोलंदाज आतापर्यंत आपण पाकलेले आहेत, प्रत्येकाने डिसिप्लिन गोलंदाजी केली आहे. जास्त काही एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न केले नाहीये, फक्त प्रोसेस फॉलो केली आहे, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि त्याचाच फायदा आतापर्यंत प्रत्येकी गोलंदाजाला मिळालाय. जर आपण पाकलं आता इक्वेशन, येणारे 7 चेंडू 8 धावेंची आवश्यकता. निर्णायक सामना, जो जिंकेल. 7-18चं समीकरण आहे. फुल्लन बॉल टाकला, समोरच्या दिशेने दरम्यान बॉल जातोय, फिल्डिंग लॉंगलला चांगली आणि मिळेल एक सिंगल, म्हणजे येणारे 6 चेंडू 17 धावेंची आता आवश्यकता असेल. बघा, एक्साइटमेंट मध्ये एवढी मिस्टेक माझ्याकडून देखील झाली, बट जर आपण इक्वेशन पाकलं तर 6 मध्ये 17. बघा, जर आपण पाकल्या स्पर्धेमध्ये जे चेंडू यूज केले जात आहेत, 70 जे चेंडू यूज होत आहेत, लगातो 6, आणि लास्ट ओव्हरमध्ये कमीत कमी 2 तरी मोठे फटके हवे आहेत टीम मातोश्री स्पोर्ट्स साविंद्राला. कारण बघा, येणाऱ्या 6 चेंडूंचं महत्व जास्त का आहे? कारण जर जिंकाल तर सेमीफायनल 1, आणि जर हरले तर या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. आणि जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये आपण संपूर्ण दिवस चांगला खेळ करतो, मेहनत करतो, तेव्हा हार हा शब्द कोणालाच आवडत नाही. फक्त एकच शब्द आवडतो, तो म्हणजे जिंकणं. पण ते जिंकणं कोणाच्या नशिबामध्ये येईल? टीम साविंद्राच्या की टीम गुंदवलीचा? बघा, 40+ क्रिकेट आहे, बट मी नेहमी सांगत असतो की 40+चे आपले लेजंड देखील कमी नाही आहेत. वयाच्या 40शी नंतर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये उतरून खेळ करणं ही देखील फार मोठी गोष्ट आहे. पण आज जितकेही खऱ्या अर्थाने 40+चे खेळाडू खेळतात, सर्वांचं कौतुक करणं आवर्जून मी म्हणेन गरजेचं आहे. कारण ज्या वयामध्ये खऱ्या अर्थाने एखादा व्यक्ती रिटायरमेंट घेतो, आपली लाईफ एन्जॉय करतो, त्या वयामध्ये मैदानाच्या आतमध्ये येणं आणि सातत्याने क्रिकेट खेळणं ही फार मोठी गोष्ट आहे. बट सध्या सगळीला आपण थोडं मॅचच्या दिशेने जाऊया. 6 मध्ये आता 17,
हा निकाल कोणाच्या बाजूने लागेल. मी म्हटलं होतं जेव्हा 12 चेंडू बाकी होते, 12 मध्ये 24ची आवश्यकता होती की येणारे 12 चेंडू कोणाचे 12 वाजवतील, आणि परिस्थिती आता थोडी विपरीत. आता अडचणी आहेत साविंद्रा टीमसाठी, कारण 6 मध्ये 17 बघा कॅल्क्युलेशन नुसार पॉसिबल आहे, बट प्रॅक्टिकली जर विचार केला तर 6 मध्ये 17 अंडर प्रेशर बनवणं थोडं अवघड कार्य आहे. लास्ट ओव्हर जिम्मेदारी दिली गेली आहे हेमंत, ज्यांनी कॅच देखील चांगली पकडली होती आज. पहिले 3 चेंडू महत्वाचे असतील. 6 मध्ये 17 हवे आहेत, म्हणजे पहिल्या 3 चेंडूवरती किमान 2 बाउंड्री. पहिलाच बॉल पंच केला गॅप मध्ये, कव्हरचे फिल्डर 38 सर्कल मध्ये होते, त्याचा फायदा इथनं घेतला गेला. 6 मध्ये 17ची आवश्यकता असताना एक जबरदस्त सुरुवात या अंतिम षटकाची. पहिलाच बॉल बॅकफूट पंच, बॉल गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. मग ते म्हटलं जातं ना की स्वतःच्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथ्स वरती जर विश्वास असेल ना, तर खराब परिस्थितीमधनं देखील यशाचा मार्ग शोधला जाऊ शकतो. आणि सध्याच्या घडीला प्रयत्न, एफर्ट्स आणि प्रामाणिक प्रयत्न आपण म्हणूया बॅटर दिलीप मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी करतात. 5 मध्ये आता 13 धावेंची आवश्यकता. जे मी म्हटलं होतं की पहिल्या 3 चेंडूंवरती किमान 2 बाउंड्री, एक तर आलेली आहे, आणि आता 5 मध्ये 13चं समीकरण. प्रेशर आता गोलंदाज हेमंतला देखील जाणवेल, कारण हा सामना सध्याच्या घडीला आपण म्हणूया 60-40. 5 मध्ये 13 अपीश कडलेत, ऑन दी टोज झालेत. गॅप आहे, गॅप आहे. आणखीन एक चांगला फटका बघा. एक कॅच नानांनी ड्रॉप केली होती काऊ फेस मध्ये, आता ती कॅच आठवेल, कारण सलगचे 2 चांगले हे फटके आता या मॅच मध्ये कमबॅक करून देतात. आणि सध्याच्या घडीला पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून दिलीप देखील सांगतोय मॅच अभी बाकी आहे. बघा जेव्हा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं 6 मध्ये 17 हव्या होत्या, तेव्हा टेन्शन मध्ये बॅटर होते, पण त्यानंतर जे 2 चांगले फटके आलेत ना, त्यानंतर आता प्रेशर जाणवतं गोलंदाजाला. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. काय पलटवार केला बॅटर दिलीपने, पण सध्या सगळीला अजून देखील कार्य अधुरा आहे. 4 मध्ये 9 धावांची आवश्यकता. 4 मध्ये 9ची आवश्यकता असताना वाह दिलीप वाह, जबरदस्त फटका, लॉंग ऑन पार, षटकार. तर म्हटलं जातं ना की स्वतःच्या मनगटातील ताकदीवरती ज्याला विश्वास असतो त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही, आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. तीच हिंमत, तेच सामर्थ्य या मॅच मध्ये दाखवलं बॅटर दिलीपने, कारण एक निसटता विजय ज्या सामन्यामध्ये त्यांचा संघ मागे होता, 6 मध्ये 17ची आवश्यकता असताना दबाव होतं, दडपण होतं, पण त्या परिस्थितीमधनं आपल्या संघाला यशाचा मार्ग आता दाखवला दिलीपने. 3 चेंडू शिल्लक. आता समीकरण पहा, रन बॉल इक्वेशन, 3 धावेंची आवश्यकता. मी नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये की हिंदीमध्ये एक ती म्हण आहे की क्रिकेट में अर्श फर्श तक आने में देर नहीं लगती, वेळ बदलायला वेळ नाही लागत, आणि तेच घडलंय मागील 3 चेंडू नंतर. आता आपण हेच म्हणूया की मातोश्री साविंद्रा संघ या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती. काय सामना पाहायला मिळाला, पूर्णपणे अँटी क्लायमॅक्स आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. 3 मध्ये 3. अजून देखील मी म्हणेन की सामना संपला नाहीये. बघा स्पर्धेचे खऱ्या अर्थाने जे नियम आहेत, 40+ सगळ्यांचे जे नियम आहेत की चेसिंग कंपल्सरी, म्हणजे एक धाव जरी वाचवली या 3 पैकी तरी सुद्धा इथनं गुंतवली संघ जिंकू शकतो. बघा सध्या सगळीला 2 मुद्दे आहेत. एक मुद्दा की 3 मध्ये 14 गेल्या त्याच्यावरती रडायचं, की 3 मध्ये 3 हव्या त्या डिफेंड कशा करायच्या त्याचा विचार करायचा. बघा माणसाची विचारशक्ती फार मॅटर करते अशा सिच्युएशन मध्ये. 3 मध्ये 3.
बॅटची कडा शॉर्टडला फिल्डर मिसफिल्ड आणि हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या स्पर्धेमधनं बाहेर जाताना आपल्याला गुंतवली संघ देखील आता दिसेल. मी म्हटलं होतं निसटता विजय आपल्या टीमला इथनं मिळवून दिला दिलीपने. काय बॅटिंग त्यांनी केली आहे, कारण एका क्षणाला असं वाटलंही नव्हतं की साविंद्र टीम या मॅच मध्ये कमबॅक करेल, बट कमबॅक देखील झाला आणि मॅच देखील जिंकली. वेल प्लेड दिलीप, वेल प्लेड ऑल टीम साविंद्रा. आणि खऱ्या अर्थाने ती जी एक कॅच ड्रॉप झाली ना काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, ती कॅच फार टोचणारी होती, कारण ती कॅच खऱ्या अर्थाने महाग पडली मॅचच्या रिझल्ट वरती. कारण 6 मध्ये 17ची आवश्यकता असताना अवघ्या 4 चेंडूमध्येच त्या 17 धावा चेस केला दिलीपने. प्लेअर ऑफ द मॅच विचार देखील करण्याची गरज नाहीये. जेव्हा संघ अडचणीमध्ये होता त्या परिस्थितीमधनं आपल्या संघाला बाहेर काढलं आणि मॅच जिंकून दिली, तोच दिलीप ठरलाय या सामन्याचा सामनावीर.